काल नगर परिषदाचा जे निकाल लागला त्याच्यामध्ये काँग्रेसला एक मोठा विजय मिळाला आणि मुनगंटीवारांनी एक स्टेटमेंट केलं होतं की कुठेतरी शक्ती कमी पडली आणि मंत्रिपद नव्हतं म्हणून अशा प्रकारे पराभव झालेला आहे। आपल्यासोबत भाजपचे चंद्रपूरचे आमदार आहेत किशोर जोरगेवार। किशोर भाऊ, कालचं तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल, त्या संदर्भात तुम्हाला काय प्रतिक्रिया आहे? अशा प्रकारचं स्टेटमेंट हे होऊ शकत नाही। मंत्रिपदांनी जर निवडणुका जिंकल्या गेल्या असत्या तर भारतीय जनता पार्टीकडे सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा त्या काळामध्ये ज्या काळामध्ये मंत्रिपद होतं त्यावेळी असायला पाहिजे होतं। असं जर असतं तर 1000 वर्ष काँग्रेसच सत्तेमध्ये राहिली असती। त्यांचे सगळे मंत्री होते देशामध्ये, केंद्रामध्ये, राज्यामध्ये। तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या असंख्य लाखो कार्यकर्त्यांनी कष्ट केले आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी दिवस मिळालेले आहे। आणि केवळ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पराभव झाला म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सर्व चूक आहे, अशा प्रकारची भूमिका व्यक्त करणं हे चूक आहे। मोठ्या प्रमाणात जे काँग्रेस 7 ठिकाणी आलेली आहे त्याचा परिणाम झाला, तर प्रभाव जो आहे तो नगरपालिकेवर पडेल का? बघा, एखाद्या विजय पराजयाचा पराभवाचा फरक पडत असतो, त्याचा कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होत असतो। परंतु असं काही नाही आहे। तुम्ही बघितलं असेल की लोकसभेमध्ये आमचा पराभव झाला, आम्ही विधानसभेमध्ये बाउन्स बॅक करून 5 ठिकाणी निवडून आलो। तर हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि येणाऱ्या काळामध्ये जी महानगरपालिका असते, ती नगरपालिका असते, तिथले निर्णय, नियोजन आणि कार्यकर्त्याची मेहनत या भरोशावर निवडणुका जिंकल्या जातात। महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी एकदम चांगली आहे, चांगली मजबूत स्थितीत आहे। त्याच्यामुळं आम्ही महानगरपालिका ही मोठ्या फरकाने जिंकू हे आम्हाला विश्वास आहे। आज काल जे रिझल्ट आला, आज शोभाताईंनी फडणवीसांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची भेट, या सगळ्या पार्श्वभूमीवर असावी का, काय तुम्हाला अंदाज आहे? निश्चितपणे शोभाताई या ज्येष्ठ नेत्या आहे, त्यांना च्याच नेतृत्वामध्ये या ठिकाणी पक्ष वाढलेला। 1990 मध्ये पहिल्यांदा त्या लोकप्रतिनिधी झाल्या आणि तेव्हापासून आम्हाला कार्यकर्त्यांना वाटू लागलं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते मोठ्या पदावर आमदार, खासदार होऊ शकतात। एक जो पराभव झाला त्याची चिंता वाटणं स्वाभाविक आहे आणि देवेंद्रजी त्यांचं कुटुंबातली त्या व्यक्ती आहे, त्यामुळे ते या विषयावर चर्चा करत असतील, परंतु त्यांना चिंता वाटणं स्वाभाविक आहे आणि त्या याच्यातून त्यांनी भेट घेतली असेल असं मला सांगायचं आहे। तर हे होते आमदार किशोर जोरगेवार। हैदर शेख, न्यूज लोकमत, चंद्रपूर।